शेवटचा कॉल आहे दोन्ही संघांसाठी. 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. मान्य सचिनजी शर्मा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय, नाणेफेकीचा कौल करतोय. त्यामुळे त्यांना विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सार्थक 11 कोपर आणि साई 11 शिर्डी या दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतो. टॉस केला जातोय, तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. आणि उत्तम, मी तुमच्या बरोबर पुन्हा एकदा जोडला जाईल कारण थोड्याच वेळात टॉस केला जातोय, त्यासाठी तयारी होते आहे. मैदानामध्ये मॅच सुरू होतोय. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल झालेला आहे. इस बार टप्पा खाने के बाद उछाली थी विकेट और बल्ले का बाहरी किनारा, भाग्य का सहारा. इस वक्त बिल्कुल बल्लेबाज बैक टू द पेवन. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. शिरसाळ स्पोर्ट क्लब यांच्याकडून बरीचशी टाळी. चाले थे बिगेन शरीर से दूर खेले, उछलकर ऑन द टोज गेंद को खेलना चाहते थे. पीछे खिलाड़ी तैनात थे और यहाँ थोड़ी सी गेंद विकेट कीपर से दूर जा रही थी. शानदार कैच, बहुत ही बेहतरीन कैच विकेट के पीछे और पहली सफलता मिली है. 53 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. तो दोनों तरफ से जो खिलाड़ी है वो तैयार है इस मुकाबले के लिए. शिरसा स्पोर्ट का एक अच्छा टूर्नामेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 और दोपहर का सत्र चलता बाद दूसरे दिन का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं. संघांना विनंती आहे, दोन्ही संघांचे संघनायक यानंतर अनाउन्समेंट झालेली आहे. टॉस साठी आपण सज्ज राहायचंय. एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. शुभम जाधव बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. टिप ऑफ टिप के बाहर था. एक बार फिर लेन गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज गेंद की तरफ नहीं आ रहे, वो सबसे बड़ी समस्या. सुमित ढेकले आप देख सकते हैं नॉन स्ट्राइक रेंज पर है. बल्लेबाज की बात करें तो मैदान के अंदर स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज अमित सैयद, इनके ऊपर निगाह रहेगी. पहला विकेट आपने जल्दी खोया है और सुंदर गेंदबाजी, एक परफेक्ट ऑलराउंडर मैदान के अंदर शुभम जाधव जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. पहले मैच में इन्होंने धुपाधार बल्लेबाजी की, दे दनादन बल्लेबाजी करते हुए रन बनाए और अब जाकर इस ओवर की बात करें तो सुंदर गेंदबाजी का मुजाहरा कर रहे हैं. तो बढ़ रहा है टेंशन, तो बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्यूशन बढ़ रहा है इनका. राइट आर्म ओवर द विकेट. अब आगे गेंद मिड विकेट की तरफ जाते भी दायरे के अंदर खिलाड़ी उनके सर के ऊपर से इनफील्ड के ऊपर से अच्छा शॉट, गेंद बॉल के बाहर. 4 रन दर्शनीय स्ट्रोक, मैग्निफिसेंट स्ट्रोक. तर आपण या ठिकाणी टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत, सार्थक 11 कोपर आणि साई 11 शिर्डी. या ठिकाणी सन्मान्य सचिनजी शर्मा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय, नाणेफेकीचा कौल केला जातोय. सचिन शर्मा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जी टॉसची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. उत्तम आमच्याबरोबर जोडले जातील, उत्तम सावंत, आणि थोड्याच वेळात टॉसची माहिती आम्हाला मिळेल जो काही निर्णय झालेला. सचिन शर्मा खरं तर त्यांचे वडील याच भागामध्ये पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेत आहेत आणि अशा वेळेला ही अतिशय चांगली आणि मानाची स्पर्धा पाहण्याकरता ते आलेले आहेत. फुल टॉस गेंद है, अच्छी तरह से नहीं खेल पाए. गेंद एक बार फिर घूमती हुई बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. 4 रनों के लिए बाहरी किनारा, भाग्य का सहारा. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. Oh my goodness! बाहुनी मौका, हा मारलाय चौका. फिलहाल अंपायर थोड़ा चर्चा भी कर रहे हैं. रन संख्या 8 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. साई 11 सिडनी की तरफ से टॉस जीता है और इन्होंने फील्डिंग करने का फैसला लिया है. तो ये इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. इस वक्त बिल्कुल ये मुकाबले जो है, इस मुकाबले में महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 एक शानदार टूर्नामेंट, बहुत ही अच्छा आयोजन, जैसे कि आप जान सकते हैं, देख सकते हैं. उत्तम
आपकी तरफ एक बार फिर आएंगे। जिस तरह से आप ये ट्रॉफी देख रहे हैं, क्या कहेंगे? ट्रॉफीज है, बाइक्स है, बहुत सारी चीजें हैं इस टूर्नामेंट में। तर नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन आणि नियोजन अमोलजी शिरसाट अर्थातच अंबादासजी शिरसाट यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। नेहमीच आपण पाहिलं तर सातत्यानं ग्रामीण भागातील खेळाडूंना एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ, एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं। सुरुवातीला आपण पाहिलं शिरसाट स्पोर्ट्स क्लब हे नाव फक्त अहमदनगर जिल्ह्यापुरतं होतं, तदनंतर तेच नाव पुणे जिल्ह्यामध्ये आलं। तदनंतर आपण पाहिलं क्रिकॉन कप शिरसाट स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून जिंकला गेला आणि तदनंतर शिरसाट स्पोर्ट्स क्लब हे नाव फक्त नाव राहिलं नाही तर एक ब्रँड म्हणून आता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मात्र उदयास येताना पाहायला मिळते। यू आर एब्सोल्युटली राइट, बहुत ही सही एक बार फिर आपने कहा, क्योंकि एक पैकर के तौर पर मैदान के अंदर उतरे थे। उसके बाद में वो खुद बल्लेबाजी करते, गेंदबाजी, लेग ब्रेक गेंदबाजी बहुत अच्छी करते, लेदर का पूरा एक्सपीरियंस इनके पास है। अब एक क्रिकॉन का टूर्नामेंट जहां इनको सफलता मिली, देश विदेश में एक बार फिर जाके खुद इन्होंने प्रयास किया, जीतने की कोशिश की, उसके बाद में इनका बोलबाला रहा। अमोल शिरसाट, अंबादास शिरसाट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग के माध्यम से, इससे पहले चैंपियन ट्रॉफी जो सबसे बेहतरीन ट्रॉफी थी इस सीजन की, उसका भी बहुत ही अच्छा आयोजन था। अब जाकर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, चर्चा यहाँ भी होगी। उत्तम पहले ओवर की कहानी मैदान के अंदर चल रही है, 53 रनों का पीछा करते हुए रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर, लेकिन तीसरे अंपायर की तरफ चले गए हैं। मैदान के अंदर जो ऑनफील्ड अंपायर है वो तीसरे अंपायर की तरफ चले गए, इसीलिए खेल कुछ देर के लिए रुका हुआ। शुभम जाधव का ओवर चल रहा है, एक बार फिर हमीद सैयद बल्लेबाजी करे, सुमित ढेकले का खाता नहीं खुला, हमीद 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। तर नक्कीच आपण पाहतोय हमीद सय्यदला बॅटिंग करत असताना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खेळाडू आहेत। सातत्यानं आपण पाहिलं तर बॅटचा बोलबाला कायम ठेवलाय। जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं होतं। तर एका बाजूला आपण पाहतोय सुमित ढेकळे टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली आहेत, सातत्यानं आपल्या बॅटचा बोलबाला कायम ठेवलाय आणि खुलं क्रिकेट असू द्या किंवा प्रीमियर लीगच्या स्पर्धा देखील असू द्या, सुमित ढेकळे सातत्यानं आपल्या बॅटनं गाजवत आलेत। विशेषतः आपण पाहिलं राहुरी प्रीमियर लीग मध्ये देखील सुमित ढेकळे यांच्या बॅटचा बोलबाला राहिला होता आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत सुमित ढेकळेकडनं म्हणावं तशी कामगिरी पाहायला मिळेल नाही, परंतु महत्त्वपूर्ण सामना आहे आणि त्या सामन्यात त्याला मात्र बॅटिंग करावीच लागेल। फेअर डिलिव्हरी आपण पाहतो मैदानावरती, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, शॉर्ट पिच चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय, मोठा बाउन्सर पेश केलाय, पंच गोलंदाजाला दंडित करतायत, कळवतायत व्हाईट बॉल, एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। अतिरिक्त धावेने धावफलक देखील पुढे जाईल, स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय, 9 धावा धावफलक ते बनवले गेल्यात, 53 धावसंख्येचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आतमध्ये केला तो कमी धावा जरूर बनवल्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना, परंतु गोलंदाजीचा विचार केला तर दोन्ही संघाकडे चांगली गोलंदाज आहे। फलंदाजीचा विचार केला तर चांगलं बॅटिंग ऑर्डर आहे, स्टारकास्ट खूप मोठे आहे आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत आहेत, स्वतःला तर सिद्ध करावंच लागेल, तदनंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळताना पाहायला मिळेल। यावेळेचा चेंडू फ्लिक केला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, शॉट फाईन लेगला, चेंडू मात्र अडवला गेलाय, फेकी करताच एक सिंगल, एक चोटी धाव मैदानाच्या आतमध्ये येते। षटक क्रमांक देखील आपण पाहतोय संपलं जाते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा। बिल्कुल खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021, गौरी स्पोर्ट उल्बे और श्रीराम दत्त राहुल के बीच मुकाबला। राहुल के बल्लेबाज मैदान के अंदर 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 10 रन। अब जाकर आपके पास 24 गेंदे हैं और जीतने के लिए 43 रनों की जरूरत है। नथिंग इज इम्पॉसिबल, द वर्ल्ड itself says आई एम पॉसिबल। असंभव कुछ भी नहीं है, असंभव कुछ भी नहीं है और असंभव में भी संभव छिपा हुआ है। अब जाकर देखिए पिछले मैच में 44 रन आपको डिपेंड करने थे, बहुत ही अच्छी कप्तानी हुई, उसके साथ आपने डिपेंड किए, तो कुछ भी असंभव नहीं है। बहुत ही इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए। गौरी स्पोर्ट उल्बे और श्रीराम दत्त राहुल का जो मैच है, एक बार फिर बड़ा मुकाबला मैदान के अंदर। 10 रन 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी में परिवर्तन। अब अक्षय गेंदबाजी करने के लिए आए हैं। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए, सभी ढेकले ने 1 रन आंखों को में इशारा करते हुए चुरा लिया है। एक रन भी बहुत महत्वपूर्ण है। रन संख्या अब नील से आंकड़ा तब 11 रन 1 विकेट के नुकसान पर। तर नक्कीच आपण पाहतोय सुमित ढेकळेची देखील खासियत आहे, बडे मॅच का बडा खिलाडी का म्हटला तर ते देखील मात्र सिद्ध करावा लागेल। 53 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु फलंदाजीतून बॅटचा देखील बोलबाला सुमित ढेकलेला मैदानाच्या आतमध्ये दाखवा लागेल। डावखुरात तिथे असताना खुंकार फलंदाज
टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून खूप मोठी उपाधी सातत्यानं आपण पाहतोय. सुमित ढेकळेनं जी काय मिरवली, सुरुवातीला आपण पाहिलं विनर स्पोर्ट्स क्लब नाला सोपारा टीम मधून सातत्यानं क्रिकेट खेळलं, क्रिकेटच्या मैदानावरती धावा बनवल्या, धावांचा रतीब घातला आणि 7 समुद्र पार क्रिकेट खेळले. आज तो अनुभव इथे मात्र पणाला लावावा लागेल. सुमित ढेकळेला आपण डावखुऱ्यातनं बॅटिंग करताना पाहतोय, तर गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज अक्षय जो कॅमेऱ्यांकडनं कॉमेंट्री बॉक्स करणे सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू जमिनीच्या समांतर खेळला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, ऑन साइडला प्रोटेक्शन आहे, पॉवर प्लेचे षटक जरूर पाहायला मिळते आणि सुमित ढेकळेसाठी 2 खेळाडू ऑन साइडला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन देखील आपण पाहतोय, मिड विकेट देखील पाहायला मिळतोय आणि तदनंतर आपण पाहतोय एक दुहेरी धावसंख्या जी मात्र घेतली जाते. स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. टीमची धावसंख्या 13 धावा. बिल्कुल एक सुमित की बात करें तो मुंबई T20 खेल चुके हैं, एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है. विदेश में जो टेम्पल का टूर्नामेंट वो भी ये इन्होंने खेला है और बहुत ही अच्छी कप्तानी करते हैं. पिछले मैच में इन्होंने दिखाया था. अक्षय गेंदबाजी करने के लिए तैयार है. स्ट्राइकर एंड पर सुमित. ओहो लाजवाब स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी. लॉन्गर पर खिलाड़ी है लेकिन वो बन के दर्शक बन के दीवाने. दर्शनीय स्ट्रोक. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार. के बल्ले से एक बहुत ही दर्शनीय स्ट्रोक. रन संख्या 19 रन, 1 विकेट का नुकसान पर 21 गेंदें शेष है, 34 रनों की जरूरत है. यह लाजवाब स्ट्रोक था. जब इस तरह का शॉट आता है, एक बार फिर इस तरह से गेंद बल्ले को लगती है तो बल्लेबाज को सुकून मिलता है. तर नक्कीच आपण पाहतोय तेच मात्र पाहायला मिळते. सुमित ढेकळेच्या बॅटमधून पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. अकुटाप्याचा चेंडू विशेषतः खेळला. वाईड लॉंग ऑन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला तिथे क्षेत्ररक्षण केलं जाते. आकाश तारेकर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण म्हटलं की आकाश आणि आकाश म्हटलं की क्षेत्ररक्षण सातत्यानं चांगलं पाहायला मिळतं. बाउंड्री लाईनवरती चेंडू अडवताना त्याला आपण पाहिलं, फेकताना देखील पाहिलं आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते. स्कोर कार्ड देखील पुढे जाते. धावफलक षटक क्रमांक 2 सुरू असताना एक गडी बाद 20 धावांच्या मात्र पाहायला मिळत आहेत. और अमित के ऊपर भी बहुत ही बड़ी जिम्मेदारी है. बहुत अच्छे खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी. अमित की बात करें तो कुल मिलाकर 10 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया है. इस बार अपर कट एक बार फिर बढ़िया तरीके से खेलते हुए, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात थे फ्लाइंग स्लीप पर. अपर कट खेलना चाहते थे वीरेंद्र सहवाग स्टाइल, लेकिन बात नहीं बनी है. उछाल लेते हुए गेंद, 1 रन का इजाफा. रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर 19 गेंदें और 32 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. तर नक्कीच आपण पाहतोय कमी चेंडू आणि जास्त धावा, परंतु प्रयत्न करावे लागतील. विकेट तुम्हाला घ्यावे लागतील, डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील, कमबॅक तुम्हाला करावं लागेल आणि सामना अजून जर आपण पाहिलं तर दोलाना स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यात आपण पाहिलं चांगली लढा पाहायला मिळाला. कमी धावसंख्या डिफेंड करताना गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय, परंतु या सामन्यात या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. चांगला फटका, गॅप खूप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आकाश तारेकर कडनं. चेंडू अडवलाय, बॅकअप थोडंसं खराब केला जातोय, परंतु तिथे धावा मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हारण्याच्या गतीनं आणि चित्त्याच्या चपळाईनं 3 धावा येतात. स्कोर कार्ड पुढे जाते. एक गडी बाद 24 धावा. षटक क्रमांक संपलं जाईल. 53 रनों की जरूरत है. बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और आपके पास अगर देखिए तो 18 गेंदे, 29 रनों की जरूरत है. ज्यादा टीम मीटिंग ना करें. बार बार हम एक बार फिर आपको बता रहे हैं, बल्लेबाज अपनी जगह पर जाएंगे और 11 खिलाड़ियों को इकट्ठा आने की कोई जरूरत नहीं है. अगर आपको गेंदबाजी बदलना है, एक बार स्ट्रैटेजी बनानी है, तो आपके पास वाइस कैप्टन है, आपके पास कप्तान है, एक विकेट कीपर है, तो 3-4 लोग एक बार फिर वो रणनीति और स्ट्रैटेजी बना सकते हैं. प्लीज मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूं क्योंकि इसके बाद में और 3 मुकाबले आना बाकी है. शानदार मैच मैदान के अंदर है. शीर्षक प्रेसिडेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021. देखिए मैं जानबूझकर नहीं बोल रहा हूं, बहुत सारे एक बार भी दर्शक टेनिस क्रिकेट.in से देख रहे हैं, वहां बहुत सारे विश्लेषक भी बैठे हुए हैं. इसलिए मैं एक बार फिर आपको बताना चाहता हूं, हमारे पास समय बहुत कम है, वक्त बहुत कम है, इसलिए बार बार इस तरह की अनाउंसमेंट हम कर रहे हैं. अब जाकर आपके पास 18 गेंदे 29 वाला मैच है. मैच दोनों तरफ बना हुआ है. एक तरफ आप देख सकते हैं उल्बे की टीम भी बहुत अच्छी है, सक्षम है. राहुल की टीम ने एक मैच जीता है. दोनों के पास कॉन्फिडेंस है, लेकिन ये खेल पेशेंस का होगा. ये खेल एक बार फिर उत्तम कॉन्सेंट्रेशन का होगा. एक बार फिर देखिए संयम का बांध नहीं टूटना चाहिए. तर नक्कीच आपण पाहतोय गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाला आकाश तारेकरच्या नेतृत्वाखाली तो संघ अंपायर के साथ चर्चा हो रही है और
अमोल सर प्लीज, अमोल सर, अमोल शिरसाट. अंपायर से चर्चा हो रही है. अमोल शिरसाट. डिसिजन येईल. बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती येतील. अमोल शिरसाट स्वतः मैदानामध्ये जात आहेत. त्यामुळे सर्व प्रोफेशनल खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट आपल्याकडनं अपेक्षित आहे. त्यामुळे बघूया आता निर्णय काय येतो, जो संयोजन समिती निर्णय घेईल
दर्शकों को बताना चाहता हूँ गरुड़ स्पोर्ट उल्वे और श्री रामदत्त राहुल के बीच मुकाबला। विजय शेठ खारकर, किरण पाटिल गरुड़ स्पोर्ट उल्वे टीम के कप्तान। बिल्कुल कल भी इसी तरह से मुकाबले हुए हैं, तो मैच की तरफ रुख करेंगे। शीर्षात प्रेसिडेंट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021 आप देख रहे हैं। कल एक बार फिर बड़ा मुकाबला आ रहा है, उसके ऊपर भी चर्चा करेंगे, लेकिन मैच की तरफ उत्तम एक बार फिर रुख करेंगे। बाहुबली ऑन स्ट्राइक, गेंदबाजी का बागडोर से बनते हुए गेंदबाज फिलहाल शुभम जाधव ऑफ के बाहर बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ी इस वक्त दायरे के अंदर मौजूद है। 1 रन का इजाफा इस सिंगल के साथ स्कोर जब पहुंचा है 25 रन 1 विकेट के नुकसान पर। सुमित 13 पर खेल रहे हैं, अमित ने 11 रन बनाए हैं। तर नक्कीच आपण पाहतोय सुमित आणि हमीद सय्यदला एक चांगली जोडी, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं। विशेषतः भागीदार यांनी पार्टनरशिप महत्त्वपूर्ण आहे। 53 धावांचा पाठलाग करायचा ते प्रयत्न मात्र सुरू आहेत आणि धावा देखील बनवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडनं पाहायला मिळतील। 17 चेंडू आणि 28 धावा, काहीसं सोपं आणि काहीसं अवघड आव्हान, कमी चेंडू जास्त धावा, परंतु आपण पाहिलं तर या जोडीनं तळ टोकलाय, तंबू टोकलाय, धावा बनवतायत आणि फटकेबाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत। हमीद सय्यदला आपण पाहतोय बॅटिंग करताना स्ट्राईकवरती, उजव्या हाताचा फलंदाज, समोरच्या बाजूने गोलंदाज। यावेळी चेंडू खेळलाय, फ्लिकचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतोय। डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण सजवलाय, एक सिंगल मैदानात येईल, स्ट्राईक रोटेट केली जाईल, तोपर्यंत धावफलक देखील पुढे जाते। स्कोर कार्ड होती 26 धावाच्या मात्र धावफलक होती बनवले गेल्यात। शुभम जाधवची गोलंदाजी आपण पाहतोय। हमीद सय्यद आणि सुमित डेकळे बॅटिंग करताना पाहायला मिळतात। एक पार्टनरशिप आणि भागीदारी ही देखील दोघांकडून पाहायला मिळते। समीकरण बदलले, 16 चेंडू 27 धावा। बहुत ही अच्छा मैच मैदान के अंदर है और सुंदर तरीके से गेंद को एक बार फिर ड्राइव किया, बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं सुमित देख ले। लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जाती भी, जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा, 1 रन का इजाफा, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 27 रन 1 विकेट के नुकसान पर। 15 गेंदों का खेल से 26 रनों की जरूरत है। एक मैदान के अंदर पिछला जैसे मुकाबला था 44 वाला, उसी तरह से यह मुकाबला एक बार फिर रोचक बनता हुआ। शानदार मैच है और दर्शकों के लिए बहुत पसंद आ रहा है। शुभम जाधवचा चेंडू सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑनच्या वरतून जाईल, चेंडू सीमा पार, आउट ऑफ दी पार्क, यूज इट मॅक्सिमम, ब्रँडेड षटकार। तीनचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारीअप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। बाजूला जे खेळाडू बसलेले आहेत आणि तुम्ही मागे व्हा, ती बाउंड्री लाईन पण आतमध्ये गेले, प्लीज सहकार्य करा। शुभमचा चेंडू फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला, प्रोटेक्शन पाहायला मिळते, चेंडू मात्र अडवला जाईल। एक धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते। हमीद सय्यदचं देखील कौतुक करावं, मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चांगल्या प्रकारे तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। 10 चेंडू खेळलाय, 19 धावा बनवल्या, त्यामध्ये एक षटकार देखील त्यानं ठोकलाय आणि विशेषतः आपण पाहिलं तर शुभम जाधववरती आक्रमण करण्याचे प्रयत्न त्यानं मैदानावरती सुरू ठेवलेत। सार्थक स्पोर्ट कोपर संघाचे कॅप्टन संदीप पाटील उर्फ पप्पू यांना विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये या। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, बॅट्समन टू बॉलर, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय। समोरच्या बाजूला लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जमिनीच्या समांतर फटका, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये, एक धाव खूप महत्वाची आहे। मोठमोठे फटके देखील आपण पाहिलं तर या षटकामध्ये पाहायला मिळालेत। एक षटकार देखील आलाय, समीकरण देखील बदलते। 18 चेंडू 29चं समीकरण आता 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा। रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 9च्या सरासरीना धावा मैदानावरती बनवायच्या। 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 35 धावा। संदीप पाटील उर्फ पप्पू, आपण प्लीज समालोचन कक्षामध्ये या। अमोल शिरसाट यांना भेटायचं आहे। शिरसाट स्पोर्ट आयोजित महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय। अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आहे। 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता इथे समीकरण बघितलं तर एकूण चेंडू 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता। समीकरणाचा विचार केला तर सामना खूप रंगात आलेला आहे, रोमर्सक सामना, यात काही शंका नाही आहे आणि सुमित सारखा खेळाडू मैदानामध्ये तग धरून आहे। 7 गेंदों में इन्होंने 16 रन बनाए, बहुत ही अच्छी पारी खेल रहे हैं, विकेट के ऊपर खड़े रह के बहुत ही अच्छा क्रिकेट इनकी तरफ से आप देख रहे हैं। एक तरफ अगर देखें तो
आज गौरी स्पोर्ट उल्वे के लिए विकेट की तलाश है। 12 गेंदें अट रहे हैं, एक अच्छा शॉट, बल्लेबाज कमबैक कर सकते हैं, एक बार फिर मैच में हावी होकर खेलने का मौका मिलेगा। लेकिन दूसरी तरफ से उल्वे के जो गेंदबाज हैं एक विकेट के तलाश में, वो अगर एक विकेट लेते, एक या दो विकेट लेते तो इनको कमबैक करने का मौका जरूर मिलेगा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ फुल टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए और इस गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया। उत्तम इस तरह की जो गेंदें आती है तो उसके ऊपर प्रहार करने की जरूरत है। खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। अभी इस गेंद का ज्यादा फायदा नहीं उठा पाए। आपके पास 11 गेंदें हैं और 17 रनों की जरूरत, अब 18 रनों की जरूरत है। नक्कीच आपण पाहतोय सुमित डेकरेमध्ये ती क्षमता आहे, परंतु एक चेंडू आपण पाहतोय पहिला डॉट बॉल आलाय, कमबॅक तर केले गेले, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। कमबॅक करत असताना समरन बागवानला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आणि विशेषतः चांगलं कमबॅक पाहायला मिळते। पुन्हा एकदा यावेळी शॉर्ट पिच होता, शॉर्ट टाइम पुलचा फटका, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द पार्क आणि आउट ऑफ द स्टेडियम, चेंडू सीमा पार, षटकार। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है। मैदान के अंदर आप शक्ति स्थान पर अगर गेंदबाजी करेंगे ना तो बाहुबली आपको नहीं छोड़ने वाले। बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है, डेंजरस बल्लेबाज है। जब जब इनके स्टंप के अंदर गेंदबाजी हुई ना तो और खुलकर खेलते हैं। तर नक्कीच आपण पाहतोय समीकरण देखील बदलले गेले। बाहुबली आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक बाहुबली षटकार सुमित डेकरेच्या बॅटमधून आलाय। ही त्याची खासियत आहे, हा त्याचा स्ट्रेंथ आहे, तो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि तिथे आपण पाहतोय सम्रान बागवानवरती त्यांना आक्रमण केले, षटकार ठोकलाय। समीकरण आपण पाहतोय बदलले गेले। शेवटचे चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी धावा बनवायच्या 12 धावा। लोहगावचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय प्रभूजी काळी साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत है। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, ये लाइन बहुत अच्छी है। टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखते हुए शरीर से दूर, आंखों के दूर यहाँ गेंदबाजी कर रहे हैं। तो फिलहाल देखिए तो आपके पास गेंदों की बात करें, 9 गेंदों का खेल, 11 रनों की जरूरत है। अभी भी ये मैच बहुत अच्छा है, अभी भी ये मुकाबला दोनों तरफ बना हुआ है। मैच को पकड़ के रखने की जरूरत है। एक बार फिर शोल्डर डाउन नहीं होने चाहिए, मजा आएगा इस मुकाबले में। तर नक्कीच आपण पाहतो या अगोदरचा देखील सामना आपण पाहिलाय, 9 चेंडू आणि 11 धावा। सामना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कमबॅक तर केले जाते। सरपंच सन्माननीय प्रमोद शेठ काळे साहेबांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती होतंय। मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे। सम्रान बागवान तर समोरच्या बाजूला हमीद सय्यद। फुल टच आणि फ्लिक केलाय, ऑन साइडला स्क्वेअर लेगला ग्लान्स केलाय, चेंडू जातोय सीमा पार, उत्तुंग षटकार, 6 रन 6 धावा। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। बार आपने पैरों की तरफ गेंदबाजी की, उसके बाद में मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों ने सही नसीहत दी है। लो फुल टॉस गेंद, ब्रॉकहोल में जाना चाहते थे, लेकिन एक बार फिर आप जब ब्रॉकहोल में जाना चाहते तो उत्तम, अगर आप फंस जाते ना वो गेंद फुल टॉस बन जाती है या ओवर पिच बन जाती है। अब दबाव पूरी तरह से गेंदबाजों के ऊपर। 8 गेंदों का खेल से 5 रनों की जरूरत है और मैदान के अंदर श्री राम दत्त राहुरी टीम ने शिकंजा कस लिया है। जो प्रमुख गेंदबाज, गेम चेंजर गेंदबाज, उनके ऊपर हमला होता हुआ। इस ओवर की अगली गेंद, नहीं नहीं नहीं, इस बार ये शॉट अच्छा नहीं था, गेंद बहुत अच्छी थी। भाई ये लाइन आप डाल रहे हैं तो एक बार फिर आप पैरों की तरफ कहा जा रहे हैं। अब यॉर्कर ही डालना चाहते हैं तो आपके पास 2 विकल्प होते हैं, आप वाइड यॉर्कर डाल सकते हैं या एक बार फिर जड़ में अगर आप डालते हैं ना तो एक बार फिर अगर ये गेंद वो फुल टॉस बन जाती है, ओवर पिच बन जाती है, जब आप फंस जाते हैं तब जाकर बल्लेबाज बड़े शॉट खेलते हैं। आपके पास 7 गेंदें हैं और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। तर नक्कीच आपण पाहतो एक महत्वपूर्ण सामना, गौरी स्पोर्ट्स क्लब उल्वे संघाला तर दुसऱ्या बाजूला श्रीराम दत्त 11 राहुरी संघाला। यावेळी चेंडू केला हमीद सय्यद आणि सामना संपवलाय MS धोनी स्टाईल ना। मॅच फिनिश, विजेता संघाचा अभिनंदन। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष माननीय मल्हारी अप्पा गव्हाणे यांचा गगनभेदी षटकार। तक स्पोर्ट कोपर आपण बघणार आहोत। या सामन्यामध्ये संदीप पाटील पप्पू असेल कॅप्टन, एजाज कुरेशी असणार आहे, त्यानंतर महेश चव्हाण या मॅच मध्ये आपण बघितलं तर गिरीश कोचरेकर असणार आहे, करण मडबी,
राहुल शेळके, सुमित आवटे, फिरोज पठाण याला देखील संधी मिळालेली आहे. सुमित ढमाळे, रोहित चौधरी आणि महेश खंडागळे हे खेळाडू असतील. बाकी